महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतदान होतंय। महायुती आणि महाविकास आघाडीतल्या 6 पक्षांमध्ये मुख्य लढत होते। महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांचंही टेन्शन आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे अशा दिग्गजांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे। बारामतीमध्ये काका पुतण्याच्या लढाईकडे राज्याचं लक्ष आहे, तर माहीममध्ये पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर 4000हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होतंय। दिग्गजांची प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लागली आहे। आपले प्रतिनिधी सदाशिव लाड कणकवलीतून आपल्या सोबत आहेत, थेट तिकडे जातोय आपण। सदाशिव, कणकवलीमधील लढत अतिशय महत्त्वाची ठरतेय। नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर यांच्यात ही लढत होतीये, नेमकं काय चित्र आहे? नक्कीच कणकवली किंवा सिंधुदुर्गातल्या तिन्ही लढती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। प्रामुख्याने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक यांच्यात जी लढत आहे ती लक्षवेधी आहे, कारण ही लढत जी आहे ते हाय व्होल्टेज लढत आहे आणि या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यासोबत जर पाहिलं असेल तर कणकवलीतली देखील लढत महत्त्वाची आहे आणि सिंधुदुर्गातील कणकवली आणि कुडाळ या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राणेंचे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे रिंगणात आहेत। त्यामुळे राणेंसाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जाते। तर तिकडे सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे, कारण महायुतीत बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे। त्यामुळे महायुतीला बंडखोर उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। सोबतच त्यांचेच काही दिवसापूर्वी साथी असलेले राजन तेली यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आणि तिकडे त्यांनी तिकीट मिळवलं। त्यामुळे त्यांच्या विरोधात दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली जे आहेत ते रिंगणात आहेत। एकूणच कोकणात पाहिलं असेल तर रत्नागिरीत देखील बंडखोरीचे जे ग्रहण आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीतील राजापूरमध्ये किरण सावंत यांच्या विरोधात राजन साळवी जे आहेत ते रिंगणात आहेत आणि त्या ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण लागलेले आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या ठिकाणची देखील निवडणूक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। त्यासोबतच गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात राजेश बेलेंडे हे देखील महायुतीचे उमेदवार आहेत। त्यामुळे ती देखील लढत जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। तर रायगडमध्ये जर पाहिलं असेल तर आपण अदिती तटकरे यांच्या विरोधात अनिल गवनगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि सोबत जर पाहिलं असेल तर महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात स्नेहल जगताप या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत। त्यामुळे कोकणात जर पाहिलं असेल तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी अतितटीची लढत जी आहे ती अनेक मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जर पाहिलं असेल तर या ठिकाणी सामंत बंधू आणि राणे बंधू रिंगणात आहेत। त्यामुळे या ठिकाणी दोघांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच सदाशिव, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।